शरद पवारांना आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का आणि धोका जर कोणी दिला असेल तर ते अजित पवारांनी दिला होता की शरद पवारांचा हुकमी एक्का जर कोण असेल होता तर ते फक्त अजित पवार होते. मग अजित पवारांना सत्तेशिवाय बाहेर थांबणं अशक्य होतं. सत्तेतून बाजूला राहणं म्हणजे अस्वस्थ जगणं हे अजित पवारांना सहन होत. अलीकडच्या काळामध्ये 2021-22 नंतर शरद पवारांचं जसं 82-83 वय सुरू झालं तसं शरद पवारांनी थांबावं अशी अजित पवारांची धारणा. अजित पवारांना कदाचित त्यांच्या मनामध्ये आपण राज्याचं एकदा तरी मुख्यमंत्री झालं पाहिजे ही आर्त भावना जरी असली तरी तेवढं संख्याबळ नसल्यामुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाच्या सोबत तरी राजकारणात असल्यामुळे युतीचा धर्म पाळून अर्थात आघाडीचा त्यांना पुढे जात काम करावं लागलं. ज्या वेळेस अजित पवारांवर जी जबाबदारी देण्याची वेळ आली शरद पवारांनी इतरांवर सुद्धा विश्वास ठेवला. परवा जयंत पाटील म्हणले पुरोगामी विचारधारेचं बाळकडून त्यांच्या आईकडून त्यांना जे मिळालं शरद पवारांनी ते जपलं. कदाचित अजित पवारांमध्ये सुद्धा ते उतरलेलं आहे. शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली, अजित पवारांनी सुद्धा राष्ट्रवादी फोडली. मग पोटच्या पोरासारखं सगळं देऊन सुद्धा अचानक अजित पवारांनी त्या ठिकाणी असा निर्णय का घेतला असा? कदाचित असं वाटतं की त्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक चांगला समाज किंवा एक चांगला व्यक्ती म्हणून आपण काम करावं हे नेहमी पाहिलं. परंतु शरद पवारांना सगळ्या जाती धर्माची लोक सोबत ठेवून राजकारण करायचं होतं. परंतु आपला राजकीय वारस कोण ठरवायचा ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस शरद पवारांना नेहमी पडतं त्यावेळेस त्यांनी साहजिक आहे पोटची पोरच त्यांनी पुढे करण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांचं जसं प्रधानमंत्री एकदा तरी झालं पाहिजे परंतु संख्याबळ नाही म्हणून शरद पवार फक्त मनामध्ये त्या गोष्टीचे कॅल्क्युलेशन करायचे. तीच गत अजित पवारांची झाली होती. मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हायचंय पण संख्याबळ नसल्यामुळं त्यांना नेहमी एक पाऊल मागत त्या ठिकाणी घ्यावं लागलं. महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच फोडली. शरद पवारांनी अजित पवारांना मुलासारखं वागवलं. स्वतःला मुलगा जरी नसला तरी अजित पवारांमध्ये मुलगा पाहून शरद पवारांनी संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. सुरुवातीला खासदार केलं, मग नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना आमदार करून महत्वाची पदं दिली. जास्तीत जास्त महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होण्याचा मान अजितदादांनी मिळवला. शरद पवार साहेब स्वतः 4 वेळेस जसे मुख्यमंत्री झाले कदाचित त्यांचं स्वप्न होतं शेवटी का असेना जाता जाता अजित पवारांना मुख्यमंत्री करून जाईल. परंतु नियतीचा खेळ बघा. अजित पवारांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन सुद्धा अजित पवारांना शरद पवारांच्या काही गोष्टी पटत नव्हत्या. कुणात पटत नसतं. तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, एक कुटुंब घ्या, ते कितीही आदर्श कुटुंब असू द्या, ते सर्वसामान्य कुटुंब असू द्या, गोरगरीब कुटुंब असू द्या, एखादं नोकरदार कुटुंब असू द्या किंवा समाजकारणामध्ये काम करणारं किंवा एखादं कुटुंब राजकारणामध्ये काम करणारं, हे सगळे कुटुंब यांचा जर एक बारकाईनं जर जगण्याची एक पद्धत पाहिली तर कधीच मुलाचं बापाचं जमत नाही. सगळ्याच गोष्टीवर सगळ्यांचं सहमतच असेल असं नाही. एकमत कधीच होऊ शकत नाही. शरद पवारांचा स्वभाव वेगळा. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ते जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि बोलल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये जो प्रश्न निर्माण होतो त्याच्या वेगळं शरद पवारांची भूमिका असते. शरद पवारांचं राजकारण महाराष्ट्रातल्या धुरंधर राजकारण्यांना सुद्धा आजपर्यंत समजलेलं नाही असं बरेच जण म्हणतात. लोकांना शरद पवार समजले नाहीत परंतु अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील यांना तरी शरद पवार समजले का? शरद पवारांच्या जवळ जे काम करतात, राहतात, उठतात, बसतात, शरद पवारांची राजकारणाची पद्धत त्यांना माहिती. शरद पवारांनी आतापर्यंत एक पुरोगामी विचारधारा म्हणून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं जपत आले. कदाचित असं वाटतं की त्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन
एक चांगला समाज किंवा एक चांगला व्यक्ती म्हणून आपण काम करावं हे नेहमी पाहिलं. पुरोगामी विचारधारा कशी असते, पुरोगामी विचारधारेचं बाळकडू त्यांच्या आईकडून त्यांना जे मिळालं, शरद पवारांनी ते जपलं. कदाचित अजित पवारांमध्ये सुद्धा ते उतरलेलं आहे. सुप्रिया सुळे सुद्धा त्याच विचारांनी काम करतात. परंतु आपला राजकीय वारस कोण ठरवायचा ह्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस शरद पवारांना नेहमी पडतं, त्यावेळेस त्यांनी साहजिक आहे पोटची पोरच त्यांनी पुढे करण्याचा प्रयत्न केला. पण अजितदादांना बाजूला लोटलं होतं असं एकदाही घडलं नाही. 2-4 भावाचा कुटुंबाचा प्रमुख म्हणून, पक्षाचा प्रमुख म्हणून शरद पवारांनी जी भूमिका घेतली ती सगळ्यांना सर्वमान्य होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये 2021-22 नंतर शरद पवारांचं जसं 82-83 वय सुरू झालं तसं शरद पवारांनी थांबावं अशी अजित पवारांची धारणा. अजित पवारांना कदाचित त्यांच्या मनामध्ये आपण राज्याचं एकदा तरी मुख्यमंत्री झालं पाहिजे ही आर्त भावना जरी असली तरी तेवढं संख्याबळ नसल्यामुळं आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाच्या सोबत तरी राजकारणात असल्यामुळे युतीचा धर्म पाळून अर्थात आघाडीचा त्यांना पुढे जात काम करावं लागलं. ज्या वेळेस अजित पवारांवर जी जबाबदारी देण्याची वेळ आली, शरद पवारांनी इतरांवर सुद्धा विश्वास ठेवला. परवा जयंत पाटील म्हणले की शरद पवारांचा हुकमी एक्का जर कोण असेल होता तर ते फक्त अजित पवार होते. मग हुकमी एक्क्याला शरद पवार प्रमुख जबाबदारी देणार नाहीत असं का होणार नाही? परंतु शरद पवारांना सगळ्या जाती धर्माची लोक सोबत ठेवून राजकारण करायचं होतं. राज्यात तरी 1 नंबरला राहायचं होतं. देशात ते कितव्या नंबरला आहेत हे आता न बोललेलं बरं. परंतु शरद पवारांचं जसं प्रधानमंत्री एकदा तरी झालं पाहिजे, परंतु संख्याबळ नाही म्हणून शरद पवार फक्त मनामध्ये त्या गोष्टीचे कॅल्क्युलेशन करायचे. तीच गत अजित पवारांची झाली होती. मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हायचंय पण संख्याबळ नसल्यामुळं त्यांना नेहमी एक पाऊल मागत त्या ठिकाणी घ्यावं लागलं. संधी आली होती, महाविकास आघाडीचा जन्म झाला. जर चर्चा केलीच असती तर 2.5 वर्ष का असे ना, किंवा 2-2 आणि 1 असं 5 वर्षाचं गणित जुळवून समजा पहिले 2 वर्ष उद्धव ठाकरे, दुसरे 2 वर्ष अजित पवार आणि जमलंच तर तिसरं 1 वर्ष काँग्रेसला दिलं असतं तरी ते शक्य झालं असतं. पण त्या अगोदरच 2.5 वर्षातच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करून एका शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो काही एक वेगळाच गदारोळ केला होता, त्याच्या काही दिवसातच जशी शिंदे साहेबांनी शिवसेना फोडली, अजित पवारांनी सुद्धा राष्ट्रवादी फोडली. मग पोटच्या पोरासारखं सगळं देऊन सुद्धा अचानक अजित पवारांनी त्या ठिकाणी असा निर्णय का घेतला असावा? अजित पवारांना सत्तेशिवाय बाहेर थांबणं अशक्य होतं. सत्तेतून बाजूला राहणं म्हणजे अस्वस्थ जगणं हे अजित पवारांना सहन होत नव्हतं. म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच फोडली. शरद पवारांना आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का आणि धोका जर कोणी दिला असेल तर ते अजित पवारांनी दिला होता, हे विसरायची गरज नाही. पण फक्त अजित पवारच चुकले होते का? शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता, आपले विश्वासू सहकारी असं ज्यांना म्हणलं होतं, त्या तटकरेपासून छगन भुजबळांपासून हसन मुश्रीफांपासून सगळ्या नेत्यांनी शरद पवारांना सोडचिठ्ठी दिली. ही शरद पवारांना राजकारणामध्ये फार मोठी झटक्याची किंमत त्या ठिकाणी मोजावी लागली. पण त्यांनी अजित पवारांवरचं शरद पवारांनी तसुभरही प्रेम त्या ठिकाणी कमी होऊ दिलं नाही. कारण त्यांचे जे काही कौटुंबिक कार्यक्रम होते, काल परवा जय पवारच्या लग्नापर्यंत हे सगळे एकत्र होते. योगेंद्र पवारच्या सुद्धा लग्नात ही मंडळी एकत्र दिसली. म्हणजे याचा अर्थ की शरद पवारांचा हुकुमी एक्का अजित पवारच होते. फक्त काळाने घात घातला आणि अजित पवार अचानक गेले. शरद पवारांना त्याचा सुद्धा प्रचंड मोठा धक्का बसला. आपल्या
भावाचा मुलगा आहे असं कधीही शरद पवारांनी जाणू दिलं नाही ना त्यांनी कधी तशी भूमिका मांडली किंवा भाष्य केली. सांगायची एवढंच आहे, राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळी घराणी आहेत, वेगवेगळी नेती आहेत. कित्येक चुलत्याला कित्येक पत्नी सोडून गेले हा इतिहास आहे. परंतु शेवटच्या काही दिवसांमध्ये सुद्धा आपण शरद पवार साहेबांच्याच विचारधारेने चालतो. त्याच वटवृक्षाखाली आपण लहानाचे मोठे झालो, राजकारणामध्ये यशस्वी झालो. महाराष्ट्रावर अजित पवारांची एक राजकीय पकड, स्वभाव जरी कडक असला तरी आतून फार चांगले होते, नरम होते, अशी जी काही त्यांच्या जवळची मंडळी कधी कधी सांगण्याचा प्रयत्न करतात. शरद पवारांनी तर ते जाणलं होतं. म्हणून शरद पवारांची देशाच्या राजकारणावर जशी पकड होती तशी राज्याच्या राजकारणावर आणि प्रशासनावर अजित पवारांची पकड आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचं जे विजन होतं हे लाजवाब होतं. हे कुणालाही विसरता येणार नाही. म्हणून पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करून सुद्धा त्याला मुख्यमंत्री करता आलं नाही ही शरद पवारांच्या मनातली सल. किंवा आपल्या मुलीला सुद्धा महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याचं शरद पवारांचं स्वप्न हे कालही होतं, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा असेल. फक्त ते बोलून दाखवत नाही. पण सुनेत्रा पवारांना अजित पवार गेल्यानंतर राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री नाही परंतु महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. ही गोष्ट काही सामान्य नाही. पण शेवटी वैचारिक प्रेम किंवा एक निष्ठा ही फार महत्वाची असते. शरद पवारांना कितीही धक्के बसले तरी ते राजकारणामध्ये कधीच थांबलेले नाहीत. जवळची लोक सोडून गेली, परत वापस येतील या अपेक्षेने राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याचा अजितदादांचा प्रयत्न भलेही आता हाणून पाडला जात असेल, पण जे काही करायचं होतं पवार साहेबांनी केलं. दुसऱ्या तिसऱ्या पवारांनी त्यांच्या विचारांनी काम करावं पुढे, तरच महाराष्ट्र त्या विचारधारेने त्यांच्याकडे पाहिल. बाकी महाराष्ट्र सध्या कुठल्या विचारधारेत आहे आणि कुठली विचारधारा कोण मान्य करतंय, पाळतंय किंवा त्या विचारधारेनं चालतंय, हा सगळा संभ्रमावस्थेचा काळ सध्या सुरू आहे. आपण मात्र आपली विचारधारा अभेद्य ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. जय शिवराय. जमलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा, जॉईन बटन प्रेस करून आपणही या संतोष शिंदे ऑफिशियल चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.